ख्वाजा आसिफ असं म्हणालेत की इम्रान खान यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने पठाणांना वसवण्यात आलं, अफगाणांना वसवण्यात आलं. आता हेच लोक पाकिस्तानमध्ये रक्तपात करतायत आणि पाकिस्तानमध्ये रक्तपात करणाऱ्यांना आश्रयसुद्धा देत आहेत. पाकिस्तानच्या नेत्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या हातून तर काही होत नाही, परंतु बडबड मात्र भरपूर करत असतात. हे सगळेच नेते बडबोले आहेत. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यातल्या त्यात जास्त बडबोले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांच्या बडबोलेपणाचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच आलेला आहे. तर या ख्वाजा आसिफ यांनी जे विधान केले आहे ते जर आपण नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधापेक्षा सैनिकांचे जे बळी जात आहेत त्याची हळहळ व्यक्त करण्यापेक्षा राजकारण करण्याकडे कल जास्त आहे. इम्रान खान यांचा जो पक्ष आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षावर खापर फुटण्याचा प्रयत्न ख्वाजा आसिफ यांनी केलेला आहे. ते असं म्हणतात की इम्रान खान यांच्या कारकिर्दीमध्ये इथे अफगाणांना मोठ्या संख्येने वसवण्यात आलं आणि त्याच लोकांबरोबर या पक्षाचे नेते हातमिळवणी करतायत आणि या देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत.